महाराष्ट्राचा। नमस्कार, मी प्रतिभा। संध्या लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने एक मोठा मृत्यूचा सापळा उद्ध्वस्त केलाय। चोराटी मार्गाने बाजारात मृत्यूचं तांडव पसरवण्याआधीच टास्क फोर्सने तब्बल 3420 किलो घातक केमिकल जप्त केलंय। ही मोठी कारवाई झाली आहे पुण्याच्या दौंड तालुक्यातील कुरकुम MIDC मध्ये येथील समर्थ लॅबोरेटरीज या फॅक्टरीवर अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने छापा टाकला। या छाप्यात विषारी दारू निर्मितीसाठी वापरले जाणारे तब्बल 3420 किलो क्लोरल हायड्रेट आणि ते तयार करण्यासाठी लागणारं 5800 लिटर रॉ केमिकल जप्त करण्यात आलंय। धक्कादायक बाब म्हणजे या साठ्यापासून तब्बल 15 लिटर विषारी दारू तयार केली जाऊ शकत होती, ज्याने हजारो निष्पाप लोकांचा जीव गेला असता। टास्क फोर्सच्या कोल्हापूर कृती विभागाला याबाबत अत्यंत गोपनीय माहिती मिळाली होती। त्यानंतर अधिकाऱ्यांनी तब्बल 1.5 महिने या फॅक्टरीवर बारीक लक्ष ठेवले। अखेर 29 जून रोजी रात्रीच्या वेळी हा छापा टाकण्यात आला। तपासात समोर आलं आहे की ही फॅक्टरी NDPS गुन्ह्यातील जुना आरोपी किशोर दत्तात्रय सुर्वे याच्या मालकीची आहे, तर शैलेश विठ्ठल ठाकूर हा तिथे चोरून MD ड्रग्ज आणि हे घातक केमिकल बनवत होता। त्याच्यासोबत नबी सरवर, जमीर सिद्दकी आणि आदेश विठ्ठल पाचगणे यांचीही नावे समोर आली आहेत। कारवाई दरम्यान ड्रग्ज बनवण्यासाठी लागणारी तब्बल 1 कोटी रुपयांची सेंट्रीफ्युगल आणि GLR मशीन देखील जप्त करण्यात आली। पुण्याच्या न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेकडून आलेल्या अहवालात या केमिकलमध्ये प्रतिबंधित क्लोरो हायड्रेट असल्याचं स्पष्ट झालंय। अप्पर पोलीस महासंचालक आणि टास्क फोर्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर आणि पुणे विभागाच्या टीमने ही कौतुकास्पद कामगिरी केली आहे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।